लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी दावेदारी केली आहे। महाराष्ट्रात आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळालाय। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। पण अशातच महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय। महादेव जानकर जर माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार असल्याचं स्वरूप जानकर यांनी सांगितलंय। तर नेमकं काय म्हणाले स्वरूप जानकर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर स्वरूप जानकर म्हणाले, महादेव जानकर जर माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। महादेव जानकर हे जाणीवपूर्वक सातत्यानं माझा पुतण्या राजकारणात येणार नाही अशा पद्धतीनं माध्यमांशी बोलत आहेत। मुळात मी त्यांचा पुतण्या आहे याची कधीही कुठेही वाच्यता केली नाही। मी त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात देखील कधीही गेलो नाही। मी बाहेर परिसरात असणाऱ्या त्यांच्या बंगल्यावर कधीही पाऊल ठेवलं नाही। तरी देखील वारंवार जाणीवपूर्वक ते माझा उल्लेख करत आहेत। महादेव जानकर यांचा संघर्ष आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच आम्ही त्यांना मदत करत आलो आहोत। मात्र जाणीवपूर्वक ते जर माझा उल्लेख करत असतील तर मला माढा लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर करावी लागेल असं स्वरूप जानकर म्हणाले। महादेव जानकर यांनी उत्तर प्रदेशातल्या मिर्जापूर इथून निवडणूक लढवावी किंवा परभणी इथून लढावं, मात्र त्यांनी माढ्यातून लढू नये असं स्वरूप जानकर म्हणाले। माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे। या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते, मात्र भाजपनं त्यांना डावललं। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते। मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे महादेव जानकर यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे। ते देखील माढ्यातून निवडणूक लढवणार आहेत, मात्र पवार त्यांना साथ देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।